होतं. परंतु त्याचबरोबर ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये अतिशय साह्याला उभा राहिलेला एक व्यक्ती. साह्य म्हणजे मनापासून त्यात कुठलीही परमार्थामध्ये साह्य करण्याची त्यांची जी भूमिका होती खरोखरच वाखाणनीय आहे. अगदी काही महिन्यापूर्वी महिन्याची वारी सुरू केली. आणि खऱ्या अर्थाने ते महिन्याची वारकरी ठरले. त्यांची एकही वारी गेली नाही. त्यांच्या हयातीमध्ये त्या काय थोड्याच वाऱ्या झाल्या असतील, परंतु त्यांचं ध्येय पूर्ण त्यांनी केलं. दिंडीमध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं साह्य असायचं. सगळ्यात महत्त्वाची धुरा जीव घालणं ही फार महत्त्वाची. सगळे समाधानी झाल्याशिवाय दिंडी तरी कशी चालेल. आणि या अभंगातलं जे सूत्र एक एक असा हे करू, ते साह्य कसं घ्यावं, एक दुसऱ्याचं साह्य कसं घ्यावं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. दिंडीच्या स्वयंपाकासाठी जबाबदारी दिल्याबरोबर त्या जबाबदारीला जे सहाय्यक लागतात, पाणी भरणार असेल, भांडे घासणार असेल, सगळे असतील, त्यांना सोबत घेतल्याशिवाय तर काही काम होत नाही. तर त्यांना नुसतंच सोबत घ्यायचं नाही, तर त्यांना आपलंसं करायचं. बाळ्या म्हणून, बापू म्हणून त्याच्या अंगावर हात फिरवून. आणि भांडे घासायचा प्रसंग आला तर स्वतः आधी सुरू करायचं भांडे घासायला. म्हणजे बाकीच्याला करणं भागच आहे. म्हणायचं नाही कर रे, नाही तर आमची भाषा कर रे. भाषा बदलली की काम बदलते. खरं म्हणजे अतिशय गोड भाषा. ज्या ठिकाणी ज्या घरी पंगत असेल त्या पंगतीच्या घरवाल्याच्या, हे म्हणजे घरातली व्यक्ती हसून खेळून, म्हणजे आम्हाला पाहायचंच काम नव्हतं तिकडे काय व्हायलंय. तर शेवटचा माणूस जेवल्याशिवाय स्वतः जेवायचं नाही. प्रसंग आला, टाळकरी कमी असले तर घ्या टाळ घेऊन उभं राहायची तयारी होती. म्हणजे सर्वांगाने साह्य. नुसतं स्वयंपाक करत होते एवढं महत्वाचं नव्हतं. कुठे टाळ करीत नसायचे ना, मग माणसं तर उभे करावं लागायचे दिंडीत. घ्या टाळ घ्या म्हणलं की आनंदाने टाळ घ्यायचा, टाळ वाजवायचा आणि भजनाला उभं राहायचं. बोलण्याची हसतमुख व्यक्तिमत्व. कधी क्रोध, कधी दुःख. माणसाच्या चेहऱ्यावर अनेक भाव असतात, एक भाव नसतो. कधी प्रेमाचा भाव असेल, कधी दुःखाचा भाव असेल, कधी क्रोधाचा भाव असेल. यांच्या चेहऱ्यावर हसण्याचा, हा हसतमुख व्यक्तिमत्व. कुठल्या कामाला जड म्हणायची तयारीच नाही, माझ्यावरच पडलं म्हणायची तयारी नाही, नाही तर मीच एकटा करायलो. अनेकांना काम सांगितल्याबरोबर सगळं माझ्यावर ढकलायला, अशी भाषा असते. पण कधीही ती भाषा त्यांच्या मुखातून आली नाही. आता दिंडीत आम्ही आलो आषाढीला, त्यांचे चिरंजीव होते बाबूराव. पहिला प्रश्न होता, अहो ते कुठे गेले पाटील, पाटील म्हणून ओळखायचं त्यांना. दुःख वाटायचं सांगताय. असं असं घडलं. तर शेवटच्या महिन्याची वारी धरली. पूर्वीच्या काळी तरी थोडी गडबड असायची त्यांची. दैठण्याला दूध घेऊन आले तर जातो म्हणले महाराज, आज जरा हे करायचं ते करायचं रानातलं सांगायचे मला. आणि मी त्यांना थांबवत नव्हतो ना, जा तुम्ही. पुन्हा पुन्हा मी पाहू लागलो जवळच्या काही दिवसात त्यांनी कधी म्हणायला बंद करून टाकलं होतं मला जायचं. आपणच विचारायचं जायचं नाही का, नाही नाही म्हणजे आज आरामानच जातो. तिथं दैठण्यातल्या कामामध्ये त्यांनी
सहकार्य करायचं. कुठलीच उणीव कारण काय प्रश्न शेवटी येतातच. काही उभे राहिले म्हणजे आमच्यापर्यंत, कोणाला जेवायला नाही मिळालं तरी ते आमच्यापर्यंतच येते. जास्त अन्न शिजलं तरी आमच्यापर्यंतच येते. कुठं फेकावं काय फेकावं, परंतु कुठलाच प्रश्न आमच्यापर्यंत येणार नाही याचं काळजी घेणारे आमची बरीच मंडळी आहेत. इथं आमचे भाऊ आहेत वडगावकर वगैरे, लय दक्षता घेतात की माझ्यापर्यंत काही जाता कामा नये. अलीकडे आपण पाहून घेऊ काय करायचं ते. आणि त्याच्यामुळे त्यांची इतकी आठवण, पदोपदी आठवण, म्हणजे दिंडीत ते येईलच. दिंडीतल्या जिथे जिथे दिंडी थांबत होती त्या प्रत्येक घराने पहिला प्रश्न गेल्याबरोबर जर विचारला असेल तर त्यांचं अस्तित्व नाही हे त्यांना जाणवतं. कुठे गेले काय गेले. असो, या अभंगामधून आपल्याला तेच काही तुकोबाराय सांगणार आहे. अभंगाची निवड मी त्यांच्याकडे पाहून केली, पाटलाकडे पाहून. अभंगाची निवडच त्याच्यासाठी केली की त्यांचं जे जीवन होतं त्या जीवनामध्ये त्यांची जी भूमिका होती, भूमिका त्यांनी जी निश्चित केली, निश्चित करावं लागते. भूमिका असून चालत नसते, ती निश्चित करावं लागते आणि त्याच्याप्रमाणे वागावं लागतं. भूमिका ठरवणं फार सोपं असतं. इथं बसूनही काही भूमिका ठरवू शकतात, परंतु त्या चालवणं हा फार महत्त्वाचा भाग असतो. आणि त्या चालवणाऱ्याच्याच भूमिकेला भूमिका म्हणत असतात. न चालवणाऱ्याच्या भूमिकेला काय भूमिका म्हणायचं, कशासाठी भूमिका म्हणायचं. चालवलं पाहिजे. तर असं गोड व्यक्तिमत्व, आनंदी व्यक्तिमत्व, हास्र व्यक्तिमत्व, एक दुसऱ्याला सहाय्य करणारं व्यक्तिमत्व, परमार्थासाठी झटणारं व्यक्तिमत्व, कधीही मनामध्ये दुःख न व्यक्त करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सटवाजीराव. कधीच नाही, दुःख नाही. असो, त्याच्यामुळे पोकळी तयार होते ती ईश्वर भरून काढतच असतो. आपण काहीच करत नसतो. हे सगळं जे घडत असते ते ईश्वरी याच्यामुळे घडत असते. तर कामं रुकतातच असं नाही. अनेक महाराजही मेलेत, आम्ही मरणार आहोत, काही रुकणार आहे का जगाचं. जगाचं काही रुकत नसतं, परंतु स्मरण फार महत्त्वाचं असतं. त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं फार महत्त्वाचं असतं. त्यांचे आभार व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. आणि ती संधी या निमित्तानं मला आलेली आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 4 कौतुकाचे शब्द, आवडीचे शब्द आपल्यासमोर व्यक्त करता आले, कीर्तनाला येता आलं म्हणून. नाही तर सर्वांसमोर व्यक्त करण्याची संधी येत नाही. विठाला 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 तसे या गावाचं साह्य म्हणजे अतिशय महत्त्वाचं, मोलाचं आहे. दैठण्याला जोडून असलेलं गाव असल्यामुळं आणि जाणीवेने सर्वच मंडळी साह्यासाठी उभी आहे. ते सर्वांच्या गावाचा सुद्धा उल्लेख करणं भाग आहे. गाव चांगलं आहे म्हणून माणसं चांगली असतात. गावच बिघडलेलं असलं माणसं कुठून चांगली मिळतील. तर गावच असं चांगलं आहे की भजनाचं साह्य आहे, पंक्तीचं साह्य आहे. कुठे दिंड्यातल्या पंक्ती असो, दैठण्यातल्या पंक्ती असो, दैठण्यातलं भजन असो, त्याच्यासाठी हाक दिलं आणि त्या हाकेला प्रतिसाद देणारं गाव हे आमच्यासाठी आहे फार महत्त्वाचं गाव. कारण आमच्या गावात भजन जरी म्हटलं तरी 3 मंदिरात 3 प्रकारचे भजनं चालतात. ते कधीच एकत्र येत नाहीत. आम्हाला सगळ्या परिसरावर अवलंबून राहावं लागतं आणि परिसरातलं पोरवडचं साह्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्याची नोंद आपल्यासमोर मी देतो आणि त्यांचं तर वर्णन करावं तितकं कमी आहे. कारण आनंदी व्यक्तिमत्व मिळत नाही. सदा आनंदी, ज्या कधी वाकडं तोंड नाही, सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष होतं त्यांचं. विठाला 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 एक एकमेकाचा एकमेकाचा
कैच्या परी कोण जाणे कैच्या एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. तुकोबराच्या अभंगामध्ये ज्या रचना असतात, ज्या शब्द मांडणी असते, त्या मांडणीमध्ये अफाट असा भाव नमूद केलेला असतो, जो आपल्याला प्राप्त नसतो, आपल्याला कळत नसतो. आता मोठी गंमत आहे. एक एका साह्य करू असं बोललेलं आहे पहिल्या अर्ध्या चरणामध्ये. अवघे धरू सुपंथ, याचा अर्थ आपण कोणीच सुपंथावर नाही येत झाला. स्पष्ट झालं महाराजासहित. अवघे म्हटल्याच्या नंतर तुम्ही सुपंथावर नाहीत म्हणूनच धरू म्हणालेत ना. आणि तुम्ही जर सुपंथावर जर चालत असता तर तुकोबाराला अभंग करावाच लागला नसता. तुकोबाराला आणि अवघे म्हटल्याबरोबर राहायचं की खुर्चीवर बसलेला महाराज सुद्धा सुपंथावर आहे का नाही प्रश्न आहे. विठाला म्हणून लक्षात घ्या, तुकोबाराचे शब्द रचना असते त्यातून खूप बोलून गेलेले असतात आणि सर्वांना सांगून गेलेले असतात की तुम्ही जो पंथ चालत आहात तो कुपंथ आहे. सुपंथाच्या विरुद्ध कुपंथ. कुपंथ म्हणजे वाईट पंथ, सुपंथ म्हणजे चांगला पंथ. तुम्ही आम्ही सगळे वाईट पंथावर चालत आहोत अशी तुकोबाराची धारणा आहे आणि त्याने स्पष्ट व्यक्त केलेली आहे आणि ती समजूनच घेतली पाहिजे. आणि मी अगोदर समजून घेतली पाहिजे, मग लोकांना सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. मीच समजून घेत नाही लोकांना सांगतो, अशी प्रकार चालू आहे. विडाला म्हणून अगोदर सुपंथन कुपंथ स्पष्टच करून टाकू. भानगडच नको. आपण जो संसार व्यवहार करतो त्याला संत सुपंथ म्हणायला तयार नाही. आपलं जे संसार व्यवहार चालू आहे ना, प्रत्येकाच्या जीवनात चालू, माझ्या जीवनात चालू आहे, तुमच्या जीवनामध्ये चालू आहे, तो आलेला आहे आणि आपण करत आहोत, तो सुपंथ नाही आहे, कुपंथ आहे. का कुपंथ आहे? लटिका व्यवहार सर्वा संसार लटिका व्यवहार सर्वा संसार लटिका व्यवहार लटिका व्यवहार सर्व संसार वाया तुम्ही आम्ही जे स्वीकारलेलं आहे, तुम्ही तुमचा आमचा जो मार्ग आहे, ज्याच्यामध्ये आपली जागृती आहे, आपण जागतोय, करतोय, सर्व सातत्याने चालू आहे. ते काय चालू आहे? संसार चालू आहे, ज्याला प्रपंच म्हणू आपण. प्रपंच चालू आहे. प्रपंचाला ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं? लटिका आहे. आता खोटा आहे म्हणजे ते मार्ग खोटाच ना. खोटा आणि वाईट एक अर्थी शब्द आहेत. खोटा म्हणजेच वाईट, खरा म्हणजे चांगला.
म्हणजे जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे संसाराचा, इथे अगदी त्या पद्धतीने घ्यायचं नाही. इथे या पद्धतीने घ्यायचं की आपल्या जीवनामध्ये आसक्ती आहे संसाराची, आणि जोपर्यंत संसाराची आसक्ती शिल्लक असते तोपर्यंत भक्ती होत नाही. संसार करून भक्ती सर्वांनी केलेली आहे. तुकोबारायांनी केलेली आहे, एकनाथ महाराजांनी केलेली आहे, नामदेवरायांनी केलेली आहे. सगळ्या संतांनी संसार करून भक्ती केली नाही असं नाही आहे, परंतु त्यांच्याजवळ संसाराची आसक्ती नव्हती. जोपर्यंत आपल्याजवळ संसाराची आसक्ती आहे तोपर्यंत आपल्याकडून भक्ती होत नाही. पण भक्तीच्या संदर्भात तुकोबाराय सांगताना काय सांगतात ते लक्षात घेतलं पाहिजे. हे जिथो भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडते संकल्पावी माया संसाराची, संकल्पाय माया संसार, संकल्पाय माया संसार. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. विषय चाललेला आहे सुमार्ग आणि कुमार्ग. सुमार्ग आहे, भगवत भक्तीचा मार्ग हा सुमार्ग आहे, आणि आपण जो संसार व्यवहाराचा मार्ग आहे तो कुमार्ग आहे, कारण तो जन्ममृत्यूच्या फेऱ्याकडे नेणार आहे. म्हणून आपल्याला सुमार्गावर जावं असं तुकोबाराचं म्हणणं आहे. परंतु सुमार्गावर जर चालायचं असेल तर या अभंगाचा चिंतन आपल्याला करावं लागेल. सांगितलं की भक्ती ही थोर आहे, भक्ती देवाला आवडते, हीच थोर भक्ती आवडते. थोरही आहे आणि देवाला आवडते, परंतु त्यासाठी करावं काय लागतं? संकल्पावी माया संसाराची. प्रेम, संसारावरचं जे प्रेम आहे, संसाराची जी आसक्ती आहे ती संसारावरची काढून घ्यावं लागते. संसारावरचं प्रेम कमी करावं लागतं, आणि भक्तीसाठी ते प्रेम संकल्प करून, संकल्प म्हणल्यामुळे निश्चयाने. आपल्या इथं आज घोटाळा जो चालू आहे, निश्चयाचा घोटाळा चालू आहे. नुसतं आपण म्हणताना म्हणतो निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. 10 लाख लोक पंढरीला येतात, एकही माळ घालत नाही. कशाला येतात? काहीच संकल्प नाही, विनाकारण पंढरीला यायचं. गाडी फुकट केल्यामुळं तर पाहायचं कामच राहिलं. काय संबंध तुमचा याचा? मी तर जाहीर आळंदीमध्ये जाहीर लोकांच्या समोर सांगितलं की हात वर करा ज्यांच्या गळ्यामध्ये माळा. 1000-2000 लोक बसलेले असतील. त्या काय 5-50 लोकांनी असे केल्या, काही हळूच करू लागले, काही खोट्या करू लागले, केल्या. म्हणलं बा ठीक आहे, आता तुम्ही करा हात खाली. ज्यांनी हात वर केले नाही ते आळंदीला आले कशासाठी? तुमचा संबंध काय? काय संबंध आहे तुमचा आळंदीला? तुम्हाला माळ धारण करायची नाही, विठ्ठल भक्ती करायची नाही, ज्ञानेश्वराचं ऐकायचं नाही, कशाला आले? आम्हाला ताप कशाला देता? म्हणून निश्चय पाहिजे. निश्चयाशिवाय संप्रदायाच्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली बोलून गेलेत, अतिशय स्पष्ट बोललेत.
गुरु ही प्रसन्न होय, शिष्य विद्या केलेला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. तुम्ही वारकरी झालात, माळ घातली आहे, वारी निश्चित केली आहे, भजन करतायत, तरच तुम्ही अधिकारी आहात पंढरपूरला यायचे, देवाचं दर्शन घ्यायचे. देव तुम्हाला दर्शन देत नाही, निश्चित देत नाही, कारण देवाचा निश्चय भक्ता राखे पायाबाज. त्याचा निश्चय आहे, तुमच्यासारखा नाही, ढिलेपणा नाही त्याचा. भक्त नसला ते धक्का बसते ना काही लोकांना पटकन, त्याला दिसतही नाही देव. तू भक्त नाहीस कसा दिसेल देव तुला? ते धक्का देणारा देवच आहे, ते काही तिथला पोलीसवाला वगैरे नसते. देव म्हणते याला जरा लवकर काढेल बाहेर माझ्यासमोर. नको जवळ ठेवू माझ्या दोन काड्याला. म्हणून ते धक्का देण्याची सोय देवाची आहे, ते काय समितीने केलेली नाही. असो, एकच लक्षात घ्यायचं, निश्चय महत्त्वाचा आहे. निश्चयाशिवाय तुम्हाला परमार्थामध्ये काहीच मिळू शकत नाही. जर निश्चय करायचाच नसेल तर संसार तरी चांगला करा, मरमर करा संसारात. काय आलं आता पंढरपूर, काय गरज नाही. असो, विठाला हे सर्व सांगायचं कारण काय, दोन पंथ आपण विचार करतो ना, निदान एका पंथात तरी निश्चय ठेवा, आपल्या संसारातच निश्चय ठेवा. काय व्हायचं, जन्म मरण घेऊ, पुन्हा कुत्री होऊ, मांजर होऊ, काय व्हायचं ते होईल, मुक्त व्हायचं नाही आम्हाला. नलगे मुक्ती धनसंपदा तेच घेसाल नाही तर प्रमाण, त्या प्रमाणाचा अर्थ वेगळा आहे. संत संग देई सदा, संताचा संगत असला की मुक्तीकडेच जाते माणूस. काय म्हणले, नलगे मुक्ती धनसंपदा, आपल्याला वाटते मुक्ती मागणं, धन पैसे मागणं. संत संग देई सदा म्हणजे मोक्षाकडचा मार्ग आहे. संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, गळावा श्रीपती येणे बंदी, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे बंदी, अकळावा श्रीपती येणे बंदी, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे बंदी, हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. संत जो मार्ग चालतात तो मार्ग सुमार्ग आहे, आणि सामान्य संसारी जो मार्ग चालतात त्याला निश्चित कुमार्ग म्हटलेलं आहे. कु कशामुळे म्हटलेलं आहे, वाईट कशामुळे म्हटलेलं आहे, की जिथे उन्नती नाही, आध्यात्मिक उन्नती नाही, आत्मिक उन्नती नाही, जिथे अधोगती आहे. संसार हा अधोगतीचा भाग आहे मानवी जीवनासाठी, आणि परमार्थ हा मानवी जीवनासाठी उन्नतीचा भाग आहे. म्हणून तुकोबाराय बोलताना अत्यंत स्पष्टतेने आणि कडक भाषेत बोलतात, कुमार्ग म्हटलं नाही म्हणजे कुमार्ग तिथं लिहिलेला असतोच. सुमार्ग सांगितल्याबरोबर कुमार्गाचा विचार करावाच लागतो. म्हणून आपण कुमार्गाचा विचार आतापर्यंत करत आलोत. म्हणून सुमार्गावर आपल्याला चालायचं आहे. सुमार्ग पुढे स्पष्टता या अभंगामध्ये येणार आहे, सुमार्गावर चालायचं म्हणजे कसं चालायचं. परंतु कुमार्गाच्या संदर्भात जो पहिल्या अर्ध्या चरणाचा जर विचार केला तर संसारामध्ये सगळे एकमेकाला सहाय्य करत आहेत. आई मुलाला करते, बाप मुलाला करतो, शेजारी शेजाऱ्याला करतो, संसारात सगळ्याचं सहाय्य चालू आहे. आता ते सहाय्य थोडंफार
हात राखून असते, खऱ्या अंतकरणापासून नसते. तुम्हाला मदत करताना ठरवलेली असते याची आपल्याला मदत होते का नाही. होत नसेल तर म्हणते अरे पुन्हा ये, आणि मदत तुमची जर चालू असेल तर मग घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. म्हणून या कुमार्गात सगळे एकमेकाला सहाय्य करणारे आहे. बाप मुलाला सहाय्य करत असतो, आई मुलाला सहाय्य करत असते, मुलगा बापाला सहाय्य करत असतो, समाज एकमेकाला सहाय्य करत असतो. कुमार्गामध्ये सहाय्य चालू आहे. कशा का कारणानं असतं, त्यात खोटं कारणच जास्त असतं. ज्याचा उपयोग होते त्याला मदत, ज्याचा उपयोग होत नाही त्याला कोण देते हो. नाही तर मग तो कोणाला दिला असता आपण. विठाला विठ्ठल विठ्ठला म्हणून जी मदत चालू आहे संसारामध्ये, व्यवहारामध्ये, ते आपण करत आलेलो आहोत, करत राहणार आहोत. कधी कर्तव्य म्हणून करतो. घरातल्या घरात जी मदत असते आपल्यावर अंगावर आलेलं असते, कर्तव्य म्हणून करत असतो. करायची इच्छा नसली तरी करत असतो. परंतु संसारातली मदत ही आत्तापर्यंत सगळा समाज एकमेकाला करत आलेला आहे. त्याच्याबद्दल तुकोबारायला काही वाद घालायचा नाही. परंतु त्यांना वाटतं की आत्तापर्यंत तुम्ही संसारामध्ये एकमेकाच्या संदर्भात मदत केली, आता परमार्थाच्या संदर्भात एकमेकाचा विचार केला पाहिजे, सर्वांचा विचार केला पाहिजे, सर्वांचा विचार केला पाहिजे. म्हणून या अभंगाची जी रचना आहे, एक एका सहाय्य करू. एक एका म्हटल्याबरोबर लक्षात घ्यायचं की तिथे माझा आहे म्हणून नाही, बाकीची मदत आपला आहे म्हणून असते, त्याचा काही उपयोग म्हणून असते, ते परतफेड करणार आहे म्हणून असते. नाही तर मदत करत नाही. आपण जी मदत करत असतो त्यात प्लॅनिंग असतं, अतिशय प्लॅनिंग असतं. आपला आहे म्हणून एकतर मदत केलेली असते, परतफेड करणार आहे म्हणून मदत केलेली असते, किंवा तो आपल्याला मदत करेल म्हणून आपण त्याला मदत केलेली असते. परंतु इथे एक एका म्हणण्यामध्ये तुकोबारायला सांगायचं, हा विचार टाकून द्या. जो संसारातला विचार मदतीचा आहे तो टाकला पाहिजे. संसारामध्ये जो विचार आपण मदतीमध्ये करतो तो विचार आपण टाकायचा इथे. एक एका म्हणजे कोणालाच सोडलं नाही आहे त्यांनी. जो भेटेल त्याला मदत करा. आता खरी मदतीची गरज अशी आहे या परमार्थ क्षेत्रामध्ये. आत्ताच मला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. पुण्यामध्ये कार्यक्रम झाला विश्वनाथरावजी कराडांच्या हाताने. त्याचं एकच कारण आहे की एक एका मदत करू, सहाय्य करू. आता आम्ही जो प्रकल्प राबवतो इथे, आमचे कुठे गेले ते ज्ञानेश्वरी प्रकल्प राबवणारे, हां हां ठीक आहे. आता यांचं उदाहरण सांगतो. यांनी शेतात, आपल्या शेतात उभे होते आणि दामपुरीला मुलांचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू, सुंदर पारायण पुरं करत होते. 70, 80, 90 पोरांनी बसवले होते तिथे पारायण. आणि यांनी ते ऐकलं आणि त्यांना वाटलं की आपल्या गावात असं पारायण जर झालं तर बरं होईल. आणि तो हेतू माझ्याजवळ व्यक्त केला आणि म्हटलं बाबा तुम्हाला जे काही सहाय्य लागत असेल, ग्रंथाचं सहाय्य वगैरे, आम्ही काळजीच करू नका, आम्ही तुमच्यापर्यंत आणून पोहोचू. पण जे मुलं 3री 4थी 5वी 6वी 7वीत असे आहेत त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्या. ते कोणाचा मुलगा आहे, वारकऱ्याचा आहे का, गंध लावतो का, माळ घातलेली आहे का, हरिजनाचा आहे का, गिरिजनाचा आहे का, काहीही पाहू नका. लेकरू आहे, ज्ञानेश्वरी वाचू इच्छिते, त्याला बसवा. एक एका कोणी असो तो, हरिजन गिरिजन मुसलमान जरी येऊन बसला तरी आम्ही स्वागत करू. आम्ही ज्ञानेश्वरी कोणाकडून वाचून घेतली तुम्हाला ही 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. आमचे पारधी आम्हाला शेजारी आहेत. शेतावर एक पारयाचं पोरगं 8वा वर्ग शिकलेलं होतं. तर त्याच्या बापाला म्हणलं त्याला ज्ञानेश्वरी वाचायला पाठवा. तर त्याला इतका आनंद झाला, कोणी आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीचा विषय त्याजवळ कोण काढायला पारध्याजवळ तर वाईटच. त्याच्याकडे पाहिल्याबरोबरच इकडं तिडक उठायची डोक्यात. त्याला वाटलं बा महाराजांचं आपल्या पोराला बोलवलं. त्यानं म्हणलं हो की महाराज, मला 8वीत पोरग आहे, मी त्याला पाठवतो. आणि ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली. ते पुढं आता सर्व्हिसमध्ये वगैरे लागलेलं आहे, त्याचं कल्याण झालं बिचाऱ्याचं. कशामुळे सांगतो मी,
एक एका. खराब झाले त्यांना सुधरवायचं आहे, बिघडले त्यांना सुधरवायचं आहे. चांगल्याला काय सुधरवता तुम्ही? जे ज्ञानेश्वरी वाचते त्याला काय ज्ञानेश्वरी वाचायला लावणार आहे तुम्ही? जे वाचायचीच तयारी नाही त्याला वाचायला लावणार. आणि त्यातल्या त्यात पुढच्या पिढीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुढची पिढी भयानक अवस्थेमध्ये आहे. 10 वर्षाचे पोरं गुटखे खात आहेत, दारू पित आहेत. तुम्ही जर आज सांभाळलं नाही तर तुमच्या घराचा तर विध्वंस होणार आहे, गावागावाचा विध्वंस होणार. त्याच्यासाठी आमची विनंती आहे की गावागावामध्ये मुलांसाठी ज्ञानेश्वरी आध्यात्मिक ग्रंथ आहे. आणि विनोबांनी सांगितलेलं आहे की आता फक्त अध्यात्मच याला वाचू शकते. विज्ञान भयंकर आहे. विज्ञानाने 2 गोष्टी वाईट केलेल्या आहेत. पहिलं, विज्ञानाच्या आविष्कारामुळं आपल्याला विज्ञानावर विश्वास उभा राहिला. विज्ञानाने सुखसुविधा दिल्या, विज्ञान आवडायला लागलं. परंतु विज्ञानामुळे आपली आध्यात्मिक भूमिका बदलली, भक्तीपर भूमिका बदलली. आपली भक्तीचा विश्वास गेला, ग्रंथावरचा विश्वास गेला, देवावरचा विश्वास गेला, संतावरचा विश्वास गेला विज्ञानामुळं. कोणाला वैज्ञानिक जर असेल एखादा पोरगं शिकणार तर दॅट उसमें क्या पडा आहे. म्हणून पहिली विज्ञानानं घोटाळा केला असेल तर विश्वास घालवलेला आहे परमार्थावरचा. आणि दुसरा विज्ञानाचा घोटाळा असा आहे की तुम्हाला व्यसनाधीन केलेला आहे. माणसं नुसते मोबाईल पाहत बसलेले, नुसते मोबाईल. मोठी माणसं काय, म्हातारी सुद्धा आमच्यासारखे बसतात आपले चित्र पाहत. सगळं वातावरण दूषित झालेलं आहे. हे वातावरण जर असंच, या वातावरणाला एकच दुरुस्त करण्यासारखी बाब आहे. तुम्ही जर लहानपणामध्ये ज्ञानेश्वरीसारख्या आध्यात्मिक ग्रंथाची लेकराला नुसती ओळख आणि आवड निर्माण करायची. वाचून घ्यायचं म्हणजे काय, त्याला काही समजेल असेल तर डोक्यातच घ्यायचं नाही, समजून सांगायचंच नाही. ज्ञानेश्वरी कृपा केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. इथं जाऊन या गावाला काय विडाला किनोळ्यामध्ये आम्ही गेलो. तिथे पारायण, खूप चांगलं पारायण झालेलं आहे. हे किनोळा आपल्या कदम किनोळा रामेटाकळी. तर तिथे गेलो तर त्यांनी मग इतिहास सांगितला. तिथे एक ज्ञानेश्वरीचा हस्तलिखित ग्रंथ आहे. अतिशय सुंदर रीतीने त्याला ठेवलेला आहे. दरवर्षी त्याची पूजा होते गावामध्ये. आणि ते सांगतात की हा ग्रंथ आमच्या गावाला सांभाळतो, हा ग्रंथ आमच्या गावाला सांभाळतो. आणि त्यांनी सगळा इतिहास सांगितला. आत्तापर्यंत कधी गारगुंडा आमच्या गावात झालेला नाही, कधी पीक गेलेलं आम्ही पाहिलेलं नाही. की कापूसच गेला, सोयाबीन नष्टच झालं, ते आपण आता परेशानी व्हायला. त्या गावात आजही जा तुम्ही, आम्हाला तर मन भरून आलं. तर म्हणलं बाबा एवढं ज्ञानेश्वरीमध्ये शक्ती आहे. आणि ते म्हणजे त्यांचं आराधनेचं ठिकाण आहे. सगळे गावाची ज्ञानेश्वरी मस्त कपाटामध्ये ठेवलेली आहे. रोज सगळे त्या ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतात. आणि शेकडो पोरांनी तिथे ज्ञानेश्वरी वाचली. आमच्या विनंतीवरून त्यांना सांगितलं. आणि आज तिथले मुलं सुंदर झालेले. आणि एकदा बदललं लेकरू की बदललं, त्याचं जीवन बदललं. हे करण्याची गरज आहे. तुमच्या यांनी मला सांगितलं, म्हणले मोठी माणसं आम्हाला सहाय्यच करत नाहीत. मला त्याचे नावं सांगा, मी त्याच्या घरी जातून सांगतो यायला सहाय्य करा, कोणाला करा की नाही. त्याच्या पाया पडून सांगतो म्हणले एकदा. हे म्हणले बा मी एकटात करतो, पण मला लोक बाकीच्याने म्हणलं पाहिजे, पोरायला म्हणलं पाहिजे, जारे केले पाहिजे असं. तर विडाला एका सहाय्य करू. लक्षात घ्या, आपलं सहाय्य कोणाला चाललेलं असते, आपल्या भावाला चाललेलं असते, आपल्या नातलगाला चाललेलं असते. मदत करणाऱ्याला मदत करत असतो, एकाला सहाय्य नसते. इथे तर कोण आहे काय नाही पाहायची गरज नाही. याला हरिनामाला कसं जोडेल, याला ज्ञानेश्वरीला कसं जोडेल, हा कोण आहे मला माहीत नाही, याचं काय मदत होणार आहे माहीत नाही, माझा नातलग नाही. त्याला म्हणायचं एक असं आहे. गोबराच्या शब्दाचे अर्थ घ्या. आपण काही सहाय्य करत नाही का, त्या सहाय्य करतो. हे ओळखीचे आहेत म्हणून 10 रुपये तुम्हाला अडचण आली तर बघ घ्या. आणि एखादा नवीन भेटू द्या, 10 वेळा विचार करतो, 10 रुपये काढताना 10 रुपयाचीच मदत करायची. त्याला देऊच वाटत नाही. हे ओळखीचं नाही, फिळकीचं नाही, याला कशाला द्यायचं.
म्हणून आपलं जे सहाय्य चालू आहे ते सहाय्य नाही. वाटलं पाहिजे सर्व माझे आहेत, सर्वांचा सन्मार्गाला लागले पाहिजे असं तुकोबाराला सांगायचं. सर्व सन्मार्गाला सर्व सर्व शब्द आले अभंगामध्ये. म्हणून एक एका समजून घ्या. विठाला सर्वांचा विचार आहे. जिथे सर्वांचा विचार असतो तिथे परमार्थ असतो, आणि जिथे ठराविक विचार असतो तो संसार असतो. संसारात ठराविकाचा विचार होऊ असतोच, परमार्थात सर्वांचा विचार असतो. तो गोबाऱ्याच्या समोर सर्व जग आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हा जगाच्या कल्याणा देह कष्ट भीती परोपकार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार देह कष्ट भीती परोपकार जग म्हटल्याबरोबर पाकिस्तान बी आलं, ब्रह्मदेश बी आलं, आणि सगळेच आले त्यात. जग म्हटले कुठलाही मानव, विश्वातला कुठलाही मानव. परमार्थ म्हणजे व्यापक विचार, आणि संसार म्हणजे संकुचित विचार. जेव्हा माझा आहे म्हणून त्याला आपण जर मदत करत असतो, त्याला मदत म्हणायचं काही कारण नाही. जो मला मदत करतो त्याला मदत करतो म्हणजे त्याला काही मदत म्हणायचं काही कारण नाही. त्याला मदत म्हणायचं नाही, व्यवहार झाला तो. जिथे काहीही संबंध नाही, पण त्याच्यासाठी जगात ज्याचा जीव तोडतय त्याला संत म्हणतात. आवाज यायला का त्याच्या? नाही, ठेव, दूर ठेव. विठाला म्हणून एकमेका म्हणलेलं नाही बरं. ते म्हणू लागले काय जण एक एक आहे ते. एकमेका म्हणलं की ते इकडे जाते, आणि एक एका म्हटलं की तिकडे जाते. सर्व विश्वाचा विचार, सर्वांचा विचार. संत समाजाचा विचार करत नाहीत, धर्माचा विचार करत नाहीत, जातीचा विचार करत नाहीत, प्रांताचा विचार करत नाहीत, भाषेचा विचार करत नाहीत, आत्म्याचा विचार करतात. सर्व जग आत्मरूप आहे. जगदाकारे झाली सत्ता, जगदाकारे झाली सत्ता, हरी वारून गेली पराधीनता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुले ते आता, अवघे आपुले ते आता, दादानी सिद्ध दुराविली, दादानी सिद्ध दुराविली, जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बापाई, जगदाकारे झाली सत्ता, वरून गेली पराधीनता, अवघे आपुले ते आता, दादानी चिंता दुराविली. अवघे आपुलेची आता. इथे सगळं आहे.
परमार्थ म्हणले की अवघे आपुलेची आता, आणि संसार म्हणले की माझा पुट्टा सुट्टा काय जे असेल ते. म्हणून परमार्थात मधला जो भेद आहे तो हा मुख्य भेद आहे. अवघ्यांचा विचार जिथे असतो तिथे परमार्थ असतो, आणि आपल्यांचा, माझे आहेत, माझ्या संबंधातले आहेत, त्यांचा विचार असतो तिथे संसार असतो. म्हणून इथे एकमेक आलेलं नाही हे लक्षात घ्यायचं. म्हणून एका सहाय्य करू की आपल्याला सर्वांना परमार्थाच्या दृष्टिकोनातून एक दुसऱ्याला सहाय्य केलं पाहिजे. संसारात करत आहात हे काही नवल नाही, करत राहणार आहात, करा की नका करू काही बिघडणार नाही. परंतु इथे बिघडणार आहे. तुम्ही जर हा भूमिका जर नाही घेतली तर इथं समाज बिघडणार आहे, जग बिघडणार आहे. आज त्या दिशेकडे वाटचाल चालू आहे. काय अवस्था आहे, एक दुसऱ्याचा नाही. एक माणूस दुसऱ्याला भेटला तर त्याच्या नावाच्या ऐवजी त्याची जात विचारायला लागलेला आहे. काय कारण आहे त्याची जात विचारायची? जास्तीत जास्त नावाचा संबंध आहे. कोण आहे, त्याची जात काय आहे, त्याचे कुळ काय आहे. ज्याच्या मुखे नाम तोचे धन्य, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुका मन नाही करते सर्व काम, तुका मुखे नाम तोचे धन्य, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. तुका मन नाही जाते सर्व तोची धन्य, ज्याचे मुखी नाम आता काय सांगून ठेवा संतांनी, तुकोबाराने काय बोलून ठेवा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आता काय सर्व सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यांना तुकोबाराला तेच वाटते की सर्वांच्या मुखामध्ये नाम न्यायचे, सर्वांच्या मुखामध्ये नाम न्यायचे. त्याचा विचार करा म्हणतात. सर्वांच्या मुखामध्ये नाम पोहोचवायचं याचा विचार या अभंगामध्ये आलेला आहे. सर्वांना नामधारक बनवायचं आहे, सर्वांना ईश्वर भक्त बनवायचं आहे. त्याच्यासाठी या अभंगाची रचना आहे. त्या अभंगाकडे आपल्याला पाहावं लागतं. म्हणून एका म्हटलेलं आहे की व्यापकतेने सर्वांचा विचार, आणि जो भेटेल त्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे. तो माझा नातलग आहे म्हणून आपल्याला सांगायचं नाही. सर्वच आपले नातलग आहेत, सर्वच आपलेच आहेत. ही भूमिका, ही परमार्थाची भूमिका आहे. या भूमिकेवर या अभंगाची रचना चालू आहे. म्हणजे एका सहाय्य करू, अवघे सगळ्यांना सुपंथावर न्यायचं आहे. अवघे धरू सुपंथ, सर्वांनी सुपंथावर चालायचं आहे. हा पहिल्या चरणाचा विचार आपण केला. आता दुसऱ्या चरणाकडे. कोण जाणे कैसे पारे, कोण जाणे कैसे पारे,
जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. फार महत्वाचा संकेत तुकोबारा इथे देतात की पुढे आपण काही करू ही जी भूमिका आपण घेत असतो, नेहमीच घेत असतो, ती भूमिका चुकीची आहे. आमच्या वैकुंठवासी सटवारावच्या जीवनाच्या संदर्भात आपण विचार करू. त्यांचं जीवन इतक्या लवकर समाप्त होईल असं काही माहीत होतं? काहीच माहीत नव्हतं. परमार्थामध्ये चांगली वाट चालू होती. एकाला म्हणजे सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांची होती आणि परमार्थाची आवड आता भरपूर निर्माण झालेली होती आणि प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये काशीकडे प्रयागकडे जाण्याचा यावा आणि त्यांच्या जीवनाची तिथे समाप्ती व्हावी. ते मुक्त झाले, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु ते जर त्या मार्गात नसते तर त्यांना कोणी म्हणलंही नसते की चला काशीला चला का प्रयागला चला. काय त्यांची वाटचाल काय चालली होती? सुमार्गावर त्यांचं चालणं चालू होतं, चालत होते, दिंडीमध्ये सहकार्य करत होते. म्हणून आहेत आमचे भुजंगरावजी इथे, त्यांना वाटलं की बाबा असा सहाय्यक माणूस जर आपल्याला सोबत असेल तर आपल्याला खूप छान आहे की तो कुठल्या मान मागत नाही, अपमान म्हणत नाही, काही पैसा मागत नाही, सेवा करतोय, सर्वांना धरून चालतोय, सर्वांना एकत्र करतोय, असा माणूस आपल्यासोबत असला तर काही हरकत नाही. आणि त्यांनी घेऊन गेले. आता प्रत्येकाच्या आयुष्याचा निश्चित आहे, कोण कधी जाणार आहे हे तुम्ही आपल्याला माहीत नाही म्हणून बरं आहे. शेवट तो कधी मजन कळे, मजन कळे, शेवट तो कधी मजन कळे, मजन कळे शेवट तो कधी मजन कळे. शेवट तो कधी मजन कळे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काय हे अर्जन येईल किमादी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मजन कळे, शेवट तो कधी मजन कळे, काय हे खळईल कर्म, शेवट तो कधी नचक कळत नाही म्हणून बरं आहे. कळलं असतं तर मग आपण इथं आलोच नसतो. कळत नाही म्हणून आपल्याला तर वाटतं अजून खूपच दिवस जगणार आहे, तसं वाटते म्हणून बरं आहे. आपण लवकर मरणार आहेत कळलं बरोबर तर घाबरगुंडी उडून जाते. असो, कशामुळे हा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. तुकोबाराला सांगायचं आहे की तुम्ही नुसतं अंतकरणामध्ये जर ठरवून असाल की आपण असं करू, भजन करू, तर ते चुकीचं आहे. तुकोबाराला सांगायचं की बाबा सुरू करायचं आहे. तुम्हाला माहीत नाही किती तुमचा काळ तुमच्या हातात नाही आहे, तुम्ही किती दिवस या भूतलावर आहेत, तुमचं कधी भजन होणार आहे. मी ते उदाहरण यांचं सटवाजीरावांचं याच्यासाठी सांगितलं की ते त्या मार्गात चालत होते म्हणून त्यांना सोबत जाता आलं आणि त्यांचं प्रयाण तिथे काशी गयेमध्ये झालं. तर त्या मार्गात जर नसते, ते जर शेतीच करत बसले असते तर इथे त्यांचं काही मरण चुकलेलं नसतं. मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तो शिवरी माप भरी, जिने तो शिवरी माप
देवा भय आता आसी तोचीवरी महिने तोचीवरी मारा हाका देवा सांगा प्रवास. मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरी जीने तोचीवरी माप भरी. आपल्या आयुष्याचं माप जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन आहे, परंतु कुठं माप आहे ते सांगून ठेवलेलं नाही. याच्यामुळे लक्षात घ्यायचं. आणि हे उदाहरण याच्यासाठी आहे, एवढ्यासाठी हे उदाहरण घ्यायचं की त्यांच्या जीवनामध्ये ते ज्या पंथावर सुपंथावर चालत होते, परमार्थामध्ये त्यांची वाट चालू होती, म्हणून त्यांना त्या मार्गामध्ये जाता आलं आणि त्यांना तिथे मरण आलं. नाहीतर कुठेतरी मरावंच लागणार होतं, इथे तरी मेलेच असते. परंतु तिथे जाऊन उद्धाराच्या ठिकाणी जाऊन त्यांना मरण आलं, कारण ते सुमार्गावर चालत होते. आणि तुकोबाराला स्पष्ट सांगायचं आहे की तुमच्या हातात काहीच नाही, म्हणून निर्णय मी पुन्हा काही करील असा निर्णय घेऊ नका. आपल्या कोण जाणे कैसी परी, काय स्थिती येणार आहे आपल्या जीवनामध्ये, पुढे काय स्थिती उभी आहे हे कोणालाच कळत नाही. कोणी समजू नये की माझ्यासाठी चांगली स्थिती उभी आहे किंवा वाईट स्थिती उभी आहे याची. म्हणून का एकच लक्षात घ्यायचं की आपल्याला मरण निश्चित आहे. मरण कधी येणार आहे ते माहीत नाही. त्याच्यामुळे आपल्याला परमार्थाच्या करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्था संत समागमी धरावी आभारी, संत समागमी धरावी आभारी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी आवडी. करावी तातडी परमार्थाची, 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 करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, परमार्थाची. नाशिवंत देह झाला रसिके, नाशिवंत देह झाला रसिके. करावी तातडी परमार्थाची 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 करावी तातडी परमार्थाची परमार्थाची परमार्थाची. नाशिवंत देह झाला रसिके, नाशिवंत देह झाला रसिके. बरं झालं तुम्ही मागचं पकडलं तुम्ही. नाही तर अवघड होऊन जाते. अशी चांगली भजने लागतात, 2-4 गायक लागतातच, पण असे मागचं पकडणारे लागतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, नाही का. तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागम म्हणजे नुसतं संताच्या जवळचं जेवत बसायचं नाही, आपल्याला संगत ते वेगळं आहे. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. संत संग तुमारे हरि भजने धरा, संत संग धरा तुम्ही हरि भजने धरा. पाठी लागला से काळ तात खातो कर करा, पाठी लागला से काळ तात खातो कर करा. उठा उठा जागा पाठी भयाले उठा उठा जागा पाठी भयाले मोठे कर करा.
जीवनामध्ये हरिभजन जर व्हावं असं वाटत असेल तर त्याला हरिभजन करणारा भेटेल तरच त्याच्याबरोबर होईल ना. संसार करणारा भेटला तर संसार होईल. म्हणून संत संगती याच्यासाठी एक संत ते असतात की काया वाचा म्हणे धाले चिंतने डुल्लती. त्यांचा एकच आवडता विषय असतो भगवत भजन. त्यांचा आवडता दुसरा विषय त्यांचा नसतोच. संत म्हटलं की जो भजनानंदी उत्तर हिंदुस्थानामध्ये मांडणी आहे. संत म्हणल्याबरोबर भजनानंदी जो नित्य भजनामध्ये आनंद घेत आहे त्याला ते संत म्हणण्याची पद्धती आहे. कीर्तनापुरतं जर भजन करत असेल तर ते संतात येत नाही. आमच्यासारखे संतात येत नाहीत बरं. विठाला दोन तीन शब्द येतात. संत संगती, संत समागम. समागम वेगळा. समागम त्याला म्हणतात. तर संत ज्या पद्धतीने आचरण करतात, ज्या पद्धतीने वागतात तसं वागण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे संतांच्या सोबत नुसतं हिंडणं नाही. संत भजन करत असतील आपणही भजन करत बसायचं. संत परोपकार करत असतील आपण परोपकार करतो. त्याला संत समागम म्हणतात. आणि दोन तीन शब्द वेगवेगळे संतांच्या संदर्भात आहेत. संत संगती वेगळी, संत समागम वेगळा, संघष्टन वेगळं. पुन्हा संघष्टन, संत संघष्टने एक शब्द येतो. तुका म्हणे जिने भले संत संघष्टने. भले संत संघष्टने. तर ते संघष्टन शब्द सुद्धा संगतीशी संबंधित नाही आहे. संताचं कार्य, जे संताचं कार्य ते आपण स्वीकारायचं. संतांच्या सोबत त्या कार्यामध्ये सहभाग म्हणजे नुसतं चालण्याचा सहभाग नाही, प्रत्यक्ष ते कार्य करायचं. भजन करताना आपणही भजनाचा आनंद घ्यायचा. लोकांपर्यंत जायचं, लोकांना शिकवायचे. तो एका जो विषय आलेला आहे ना त्याला संघष्टन म्हणतात. विडाला आपल्या आयुष्याच्या संदर्भात जागृती दिलेली आहे संतांनी की आपलं आयुष्य अनिश्चित आहे. तुम्ही उद्यावर काही ढकलू नका. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, अभी करे सो शुरू कर. सुरू करायचं आहे. परमार्थामध्ये इतकी तातडी करायची की सुरूच करून टाकायचं. विडाला कोण जाणे कैसी परी. कोणाला माहीत आहे काय घडणार आहे आपल्या पुढील आयुष्यामध्ये काय घडणार आहे आपल्याला कळत नाही. आणि नुसतं म्हणून तुकोबाराय म्हणतात जे जर माहीतच नाही पुढे आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे तर मग नुसतं हृदयामध्ये विचार करून चालणार नाही, मनामध्ये नुसता विचार करून चालणार नाही. क्रिया करावं लागेल, क्रियाशील व्हावं लागेल आणि क्रियाशील होऊन कामाला लागावं लागेल. हे संकेत आहे. नाही तर कोण जाणे कैसी पुढे उरी ठेवता. हृदयामध्ये नुसता निश्चय केलेला आहे की आपण पुढे करू, म्हातारपणी करू, गीता म्हातारपणी वाचू. अरे तुला म्हातारपणी येतेच का नाही कोणाला सांगता येते. आलं म्हणून आपलं बरं आहे, देवाने ठेवले म्हणून बरं आहे म्हणलेलं आहे तुकोबाराने. आतापर्यंत आम्हाला वाचवलं बरं झालं. परंतु तुझे बरवे झाले आजी भरी, बरवे झाले आजी भरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, हरी वाचोनी आलो येथ उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले हरी तुम्हा समर्पण. दिलाया काळे अविनाश, दिलाया काळे अवकाश, भजन्यानं म्हणायचं बरं. संसारातल्या माणसानं म्हणायचं नाही बरवे झाले. कुमार्गावर चालणाऱ्यानं कसं बरवे झालं म्हणता येईल काय मग सांगा. बरवे झाले आजीवरी, आजवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी. पुढे वाचोनी आलो वाचोनी आलो येत वरी, कीर्तनात आलो. तुम्हा हरी
उरले ते हरी तुकोबारांनी म्हणावं आपलं काय थोड्या वेळानं कुठं असेल काय सांगतायत विठाला विठ्ठला. अवघे धन्य हो आता अवघे धन्य हो आता अवघे धन्य हो आता अवघे धन्य हो आता आता स्मरविता स्मरण हे अवघा शब्द जो आहे ना पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत चालूच आहे. संत म्हणले की त्यांना अवघ्याचा विचार असतो. तुकोबाराला पोरवडचा विचार नाही किंवा या इथं जमलेल्याचा विचार नाही. संत संत कशाला म्हणतात त्याचा अवघा शब्द सुटत नाही तो संत. नाही तर आपल्या पोराचं भलो हो, लेकराचं भलो, गावाचं भलो, तालुक्याचं भलो, भारत माता की जय. आमचे विनोबा म्हणे जय जगत, त्याला म्हणायचे भारत माता की जय. त्यांनी कधीच म्हणायचं नाही भारत माता जय जगात. जगाचं भलं जगात आपण आहे, जगामुळं आपलं अवस्था आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात आता विश्वात्मके देवी. का म्हटलेले विश्वात्मके देवी? त्यांना एकच समजून सांगायचंय अरे हे विश्व आहेस म्हणून तू आहेस. तू कोण आहेस? तू स्वतः तुझ्यामुळे विश्व नाही, विश्व आहे म्हणून तुला अस्तित्व आहे. म्हणून विश्वाचा विचार कर. म्हणून अवघा अवघा शब्द जो चाललाय ना पहिल्या चरणापासून अवघा शब्द चालला, सुटतच नाही तुकोबाराच्या मुखातून अवघा शब्द. अवघे धन्य, सगळे धन्य हो. धन्य कोण आहेत? जे भगवत भजन करतात ते धन्य आहे. तुकोबाराची धन्यता कोणाला आहे? संतांना आहे. भगवत भजन करणाऱ्यांना धन्यता आहे. तुकोबारा कोणालाही धन्य म्हणायला तयार नाहीत, कोणालाही धन्य म्हणायला तयार नाहीत. विडाला हिता जोवाचे बोलिया हिता जोवाचे जागता
धन्य माता पिता तयाची आपुली हिता जसे जगता आपुली हिता जसे जगता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया आपुली हिता धन्य माता पिता धन्य माता पिता आपुली हिता जसे जगता धन्य माता पिता दयाचिया आपुली हिता जसे जगता धन्य माता पिता धन्यतेचा विषय चालू आहे म्हणून हा प्रमाण आहे. तुकोबाराय या प्रमाणाद्वारे सांगतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याची जो परमार्थ आहे परमार्थिकरित्या जागृत आहे त्याची धन्यता तुकोबाराने त्याच्या आईवडिलाला दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थच असा आहे ज्यांचे आईवडील परमार्थाच्या संदर्भात जागृत असतात त्यांचीच पिढी त्यांचीच मुलं बाळं परमार्थाच्या संदर्भात जागृत होऊ शकतात. म्हणून मला मोठी खंत याची आहे की आम्हाला हे जे मुलं आहेत ना असे मुलं भेटले की मला लय आनंद होतो. त्यांना सांगतो ज्ञानेश्वरी वाचा, ते वाचेल का नाही माहीत नसते पण मग आपलं काम आहे आपण सांगत राहतो. आता हे लेकरू जवळ आलं तर बरं वाटलं मला जरा ज्ञानेश्वरी वाच मला म्हणता आलं. मला म्हातारं आलं काही बरं वाटत ना कारण पुन्हा लेकरू चांगलं असते म्हणून हां बरं आहे ना बरं ते कळलं मला ना. ते पुन्हा त्यांना तिथं ठेवलं वाटते परभणीला हां आता सांगितलं ना त्याने मला परभणीला बस राहाय हॉस्टेलमध्ये राहते ज्ञानेश्वरी वाजव असो. आपल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता त्याची ज्यांचे माता पिता जागृत आहेत त्यांच्याच मुलामध्ये जागृती निर्माण होऊ शकते अन्यथा जागृती निर्माण होऊ शकत नाही. हे तुकोबारायला सांगायचं आहे. धन्यता माता पित्याला दिलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य आमची अडचण अशी आम्ही जेव्हा खेड्यात कीर्तनाला वगैरे जातो सगळे आजोबा मंडळी असतात. आजोबा मंडळीला घरात किंमत नसते. लेकरं तर देतच नाहीत त्याचे मायबापच देत नाही तर लेकरांनी कशामुळे द्यायचं. म्हणून आमच्या सांगण्याचं वायफट जाते इथं. आम्हाला वाटते त्यांचे मायबाप जर भेटले या आता हे मुलगा याचे आईवडील जर भेटले आणि त्यांना जर आम्ही सांगू शकलो की माता पिता गैरहजर असतात इथे फक्त म्हातारे आजोबा असतात. आजोबाची घरात किंमत नसते. लेकरं तर ऐकतच नाही त्याचे मायबाप त्याचं ऐकत नाहीत. म्हणून तुम्हाला काय किती सांगितलं तुकोबारायचं तरी काय उपयोग पुढच्या पिढीसाठी काय उपयोग प्रश्न आहे. म्हणून तरुणांनी आता मी माझी विनंती राहणार आहे या गावासाठी विनंती राहणार आहे की एकदा जे मुलं 3री 4थी 5वी 6वी 7वीत आहेत जे शिकत आहेत इंग्रजी शाळेत असो की मराठी शाळेत असू द्या परंतु त्यांचे आईवडिलांना जर मला भेटता आलं इथे एकत्र 10-20 आईवडील एकत्र जर आले आणि त्यांना जर मी सांगू शकलो की मुलांनी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्यांचा अभ्यास कसा सुधारतो त्यांचं वागणं कसं सुधारते त्यांचं जीवन कसं सुधारते हे त्यांना पटवण्याची गरज आहे. आणि तोपर्यंत त्यांना पटवत नाही तोपर्यंत ते लक्ष देत नाहीत असं झालेलं आहे. म्हणून आमची लय अडचण ही सुरू आहे सध्या. जरा लक्षात घ्या. एकदा मला मुद्दाम येतो तुम्ही दक्षिणा देऊ नका महाराज म्हणू नका पाया पडू नका काहीच करू नका चहासुद्धा पाजू नका पण मुलांचे आईवडील मला भेटू बोलवा द्यायला पारावर एकदा आणि अर्धा तास फक्त जास्त वेळ नको.
त्यांना तितक्यात मी समजून सांगतो की बाबा ज्ञानेश्वरी वाचलं म्हणजे मुलांचं कसं कल्याण होते एवढं त्यांच्या लक्षात यावं. त्यांना माहीतच नाही ना, त्याच्यामुळे ते म्हणतात पोत्या कुठं वाचायला लावत असतात, म्हातारपणी वाचत असतात ज्ञानेश्वरी बिन. हे कुठं लेकराचं काम आहे का? असं आहे. विठाला विठाला तुकोबारांनी सांगितलं धन्यता कशामध्ये, अवघे धन्य हो. आता कधी धन्य हो, अवघे धन्य कधी होता येईल? स्वतः स्मरण करू, भगवंताला आठवू, भगवंताला कृतज्ञ हो. हे प्रभू तुझे केवढे उपकार आहेत माझे, त्याचं नाव घेऊ, त्याचं भजन करू, त्याचं टाळ घेऊ, हातात भजन करू. स्मरविता आणि स्मरण, आपण स्मरण करायचं आणि इतरांना स्मरण करायला लावायचं. अरे देवाची आठवण कर, कारेनाठवी श्री कृपाळू देवासी कारेनाठविसी कृपाळू देवासी तो जगासी एकदा तो जगाशी कारेनाठ विसे कृपाळू देवासी आठविसी कृपाळू देवासी पोसितो जगाती एकला तो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सर्व सांगून ठेवलंय, समजून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त काही शिल्लक ठेवलेलं नाही परमार्थाच्या संदर्भात सांगायचं. परिपूर्णतेने वारकरी संतांनी परमार्थ सांगितलेला आहे, काहीही उणीव नाही. काय पाहिजे ते त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुकोबारे सांगतात का रे नाठ विसी, अरे त्या देवाला का आठवत नाहीस? तो या जगाचं पालन पोषण करतो, त्याला तू आठवत नाहीस. किती कृतज्ञ झालास, किती हीन झालास, म्हणणं आहे त्यांचं. देवाला आठवत नाही. ओळख देवाचं सामर्थ्य, ओळख देवानी. देव चालवतो हे सर्व विश्व, त्याला विश्वंभर म्हटलेलं आहे. विश्वाचं पालन पोषण करणार आहे, कृपाळू आहे. पोसितो जगासी एकला तो. म्हणून इथे आलंय की स्मरण करायचं आहे, स्वतःही करायचं त्या भगवंताचं स्मरण, कृतज्ञ व्हायचं आहे त्या भगवंताला, आणि इतरांना शिकवायचं आहे. हे शिकवायचं आहे, आपल्याला जे कळलंय ते इतरांना शिकवायचं आहे. एका सहाय्य करू, हे सहाय्य करायचं आहे. त्यांना उभं करायचं आहे, परमार्थामध्ये भजनामध्ये उभं करायचं. हेच त्यातलं सहाय्याचा भाग आहे. विठाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
नंतर बन बिपुळा वडगाव मौळा पोखर्णी वडगाव वडगाव अवघी जोडी फार सुंदर. अवघा शब्द पुन्हा आला इथं. संपूर्ण प्राप्ती तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची. मानवी जीवनामध्ये चरणाची आवड म्हणजे काय? दोन गोष्टी आहेत. चरणाची आवड म्हणजे शरणागतीची आवड. मानवी जीवन भगवत शरण असलं पाहिजे. संतांचं जीवन श्रेष्ठ का, तुमचं आमचं जीवन कनिष्ठ का, यातला मुख्य फरक आहे. संतांचं जीवन नित्य भगवत शरण आहे. नित्य भगवत शरण आहे. भगवत निर्भर आहे. ते म्हणत नाहीत तुम्ही आम्ही हे जग माझी काळजी घेते म्हणत नाहीत. जग माझं जीवन चालवते म्हणत नाहीत. मी माझं जीवन चालवतो म्हणत नाहीत. माझं जीवन चालवणारा भगवान आहे. भगवन निर्भरता फार महत्वाचा विषय आहे. संत भगवत निर्भर असतात. तुम्ही आम्ही जगावर निर्भर असतो. म्हणून आपल्याला जगाचं महत्व असते. त्यांचं जगाचं महत्व त्यांना आहे कल्याणासाठी, त्यांना घेण्यासाठी नाही. महाराजाचं जगाचा संबंध घेण्यासाठी आहे आणि संताचा संबंध देण्यासाठी आहे. समजलं का? संत देण्यासाठी असतात. घेणारा असेल तो संतच नसतो. म्हणून महाराज कोणीच संत नाहीत. पाकिटं घेऊन कीर्तन करतात. कोणीच संत नाही. एक नाही. विडाला काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. सकळ साधनाचे सार भवसिंधू तरी पार. म्हणून भगवत चिंतन हा महत्वाचा विषय आहे. आणि जो शेवटचा संकेत आलेला अत्यंत महत्वाचा आहे. भगवत शरणागती आणि भगवत सेवा संतांच्या जीवनाचा मुख्य भाग असतो. संत सातत्याने भगवंताला शरण असतात आणि भगवत सेवेमध्ये असतात. जगाची सेवा करताना दिसले तरी जग त्यांना देव असतात. संत जगाची सेवा करतात. संत जगाला महत्त्व देतात, जगाला समृद्धीकडे नेतात, परंतु मागण्यासाठी नाही, त्यांना देण्यासाठी. म्हणून संत
सांगतात की काय मिळवायचं आहे, मानवी जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे, तर भगवत शरणागतीमध्ये जीवन व्यतीत झालं पाहिजे आणि भगवत सेवेमध्ये जीवन व्यतीत झालं पाहिजे आणि भगवत स्मरणामध्ये जीवन व्यतीत झालं पाहिजे. त्यासाठी एका सहाय्य करू. याच्यासाठी आपल्याला एकमेकाला सहाय्य करायचं आहे. संसारातलं सहाय्य करणं महत्त्वाचं नाही, एवढाच यातला या अभंगाचा महत्त्वाचा भाग आहे. तुकोबारायचं भजन घेऊ आणि समाप्त करू. तुकाराम 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 टाळी टाळी टाळी